हे जर मागणी मान्य होईना गेली, आम्ही जरी मेलो तर इथून उठणार नाही. आणि तरी पण आम्हाला पोलीस प्रशासनाने दाखवून उठवायचा प्रयत्न केला तर त्यांना महागात पडेल आणि ह्याच्यानंतरची बाजू आंदोलनाची राहील आणि आंदोलन महाभयंकर होईल. हे मी त्यांना एसपीला, जिल्हाधिकाऱ्यांना, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मी कडक शब्दात इशारा करतो. त्यांचं लोकशाही नाही का, हेच आम्हाला सरकारला सांगायचंय. लोकशाही असेल तर तत्काळ यावर प्रबंध घालून तत्काळ कारवाई करा, नाहीतर ह्याच्या पुढे आमचं नियोजन, पुढचं पाऊल महाभयंकर राहील. मी हा कडक इशारा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, राज्याचे पोलीस महासंचालक, लातूर जिल्ह्याच्या एसपी यांना देतो. नमस्कार मित्रांनो, मी शिवाजीराव गायकवाड. मी सध्या आहे लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर. तुम्ही बघू शकता माझ्या उजव्या बाजूला जे आहे 2 नागरिक बेमुदत आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. नवयुवक शिक्षण प्रसारक मंडळ सापोली संजीवनी ग्रुप यांच्या ग्रामपंचायतच्या 36 जमीन महाघोटाळ्याची सखोल चौकशी करून 420 गुन्हे दाखल करण्यासाठी आणि दुसरी एक मागणी आहे त्रिपुरा रिलायन्स महाविद्यालय लातूर येथील नीट पेपर 2021 पेपर फुटी प्रकरणाच्या चौकशीमध्ये नेमकी यांची काय भूमिका आहे हे जाणून घेण्यासाठी मी आलो आहे. आज दुसरा दिवस आहे या उपोषणकर्त्यांचा. काय परिचय आहे हे सुद्धा मी जाणून घेणार आहे. पूर्ण तुमचा अगोदर मला परिचय द्या. सर्वप्रथम आपल्या टीव्ही चॅनलचे हार्दिक आभार. मी गायकवाड श्रीरत्न नवनाथ, सामाजिक कार्यकर्ता, आमचे सहकारी अशोक कांबळे. सापोलीमध्ये जो प्रकार घडलेला आहे, ज्या मागणीसाठी तुम्ही बसलेला आहात, काय माहिती आहे याबद्दल, काय सविस्तर असं सांगायचं आहे? सापोली येथील नवयुवक शिक्षण प्रसारक मंडळाने जी जमीन हस्तगत केली ग्रामपंचायतची, गट नंबर 244 मध्ये 36 प्रश्न आहे. 2014 पासून हा प्रश्न आहे, प्रलंबित आहे. त्याला 2023 मध्ये कुठेतरी थोडंसं यश आलं, पण यशाला पूर्ण यश आलं नाही, कारण त्यांनी चुकीचा फेर होता, तो चुकीचा फेर फक्त रद्द केला. आम्ही 2023 मध्ये डिसेंबरच्या 18 मध्ये बसलो होतो, त्या टायमाला फक्त फेर रद्द केला. आणि जी त्यांच्या ताब्यात जमीन आहे, ती ताब्यातली जमीन अजून त्यांच्या ताब्यात आहे, चाटे साहेबांच्या, ती ताब्यातली जमीन घ्यावी आणि जो त्यांनी चुकीचा फेर रद्द केला त्या अधिकाऱ्यावर 420 गुन्हे दाखल त्यांना तत्काळ निलंबित करावे, ही आमची मागणी आहे. चाकूर संदर्भात किती वर्षापासून हे प्रकरण सुरू आहे? 2014 पासून आहे. आजपर्यंत दखल कोणी घेतली नाही? दखल घेतली काल परवा 2018 मध्ये 23 मध्ये डिसेंबरच्या 18 मध्ये बसलो आम्ही, तेव्हा 7 दिवसाचं साखळी उपोषण झालेले. साखळी उपोषण मध्ये देवणी चाकूरचे तहसीलदार आले होते, त्यांनी आमच्या टोटली मागण्या मान्य केल्या आणि मागण्या मान्य केल्या आणि तत्काळ फेर रद्द केला. आमचं म्हणणं होतं फेर रद्द करा, फेर रद्द करून त्यांच्या हातातली जमीन ग्रामपंचायतच्या स्वाधीन करावी, ही आमची मागणी होती. नेमका कोणाचा हात आहे यामध्ये? त्याचा हात नाही, संस्था चालकांनी जमीन हस्तगत केलेली आहे, याचा दुसऱ्याचा कुणाचा हात नाही. मेन संस्था चालकाचं अतिक्रमण आहे आणि ते अतिक्रमण काढावं, एवढाच आमचा विषय आहे. अतिक्रमण काढून ज्या अधिकाऱ्यानं तो फेर केला त्या फेर अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करावं, नाहीतर याच्या पुढे भयानक आमची पुढचं पाऊल राहील. याची गवाही घ्यावी, याची जिल्हाधिकारी नोंद घ्यावी, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी नोंद घ्यावी. त्याचबरोबर आपण दुसरी एक मागणी लावून धरलेली आहे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे. त्रिपुरा रिलायन्स महाविद्यालय लातूर येथील नीट पेपर मध्ये जे पेपर फुटी झाली त्या संदर्भात तुमची काय भूमिका आहे? तर हा 2021 पासून प्रश्न आहे. 2021 ला पेपर फुटी झाली आणि पेपर फुटी करणारा त्यांचाच पर्यवेक्षक आहे, कामदेव जोशी जो आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेतली, कलेक्टरला निवेदन दिले, एसपी साहेबांना निवेदन दिलेलं आहे, पण त्याच्यावर कुठलीच क्रिया झाली नाही. फक्त कागदपत्र व्यवहार झालेला आहे कलेक्टरचा आणि एसपी साहेबाचाही, की बाबा तपास चालू आहे. असं 3 वर्ष झालं. 3 वर्ष झाल्यानंतर आम्ही 5-6 महिन्याखाली जेव्हा आम्ही कलेक्टर गेलो, त्यांनी म्हणले आचारसंहिता आहे, आचारसंहिता झाल्यावरच थांबा, तुम्ही नंतर उपोषण करा. आणि नंतर आम्ही उपोषणाला बसलो आणि आमची एकच मागणी आहे, त्रिपुरा नीट कार्यालय बंद झालं पाहिजे. तिथले संस्था चालक, अध्यक्ष, उपाध्यक्ष, प्राचार्य सुलोचना केवळराव, उमाकांत फोनराव यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. यांची नार्को टेस्ट घेणं अत्यंत गरजेचं आहे सर. भविष्यात असे प्रकार होणार नाहीत, कारण तुम्ही पैसे घेऊन एखादा विद्यार्थी जर निर्माण करत आहात, तो चुकीचा विद्यार्थी. उद्या जनतेचं भविष्य काय? उद्या जनता काय शिकावी तुमच्या ह्याच्यातून? पैसे घेऊन डॉक्टर करणार आहेत, गरीबाच्या विद्यार्थ्यांना तुम्ही वावत ठेवला नाही पैसे घेऊन. ही आमची मागणी आहे. हे जर मागणी मान्य होईना गेली, आम्ही जरी मेलो तर इथून उठणार नाही. आणि तरी पण आम्हाला पोलीस प्रशासनाने दाखवून उठवायचा प्रयत्न केला तर त्यांना महागात पडेल आणि ह्याच्यानंतरची बाजू आंदोलनाची राहील आणि आंदोलन महाभयंकर होईल. हे मी त्यांना एसपीला, जिल्हाधिकाऱ्यांना, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मी कडक शब्दात इशारा करतो. आज दुसरा दिवस आहे तुमच्या बेमुदत आमरण उपोषणाचा.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काही तुमच्याकडे प्रतिनिधी आले? फक्त पत्रव्यवहार केला जातो आणि आम्ही अमकायला फोन केला, आम्ही कार्यालयाला फोन लावला, इकडे पत्रव्यवहार केला, फक्त पत्रव्यवहार कागदपत्र पत्रव्यवहार केला जातो, कुठलीही ठोस कारवाई नाही. अतिशय महत्वाच्या मागण्या ज्या आहेत या दोन नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केलेल्या आहेत. विशेष म्हणजे एकट्या किंवा दोघा तिघांची ही मागणी नसून संबंध लातूर जिल्ह्यातल्या नागरिकांच्या हिताची. हा प्रश्न अखंड भारतामध्ये सध्या असतोय आणि त्याची पायमुळे लातूरमध्येच आहेत. आम्ही सांगतोय, गरजून सांगतोय, कलेक्टरला सांगतोय, मुख्यमंत्र्यांना सांगतोय, त्याची पायमुळे लातूरमध्येच आहेत. ते प्रकरण आता आले म्हणून तुम्हाला उघडकीस आलं आणि त्याच्यावर तत्काळ तुम्ही निर्णय घेतला. मग लातूर महाग का? लातूर हे शिक्षणाच्या बाबतीत 1 नंबरला होतं. मग 1 नंबरला ज्यानं नाव खराब केलं, रामदेव जोशीनं नाव खराब लातूरचं केलं, फोंडराव साहेबाच्या या कंपनीनं नाव खराब केलं, मग त्यांना तुम्ही उघड का सोडता? काही तर लोकशाही नाही का? हेच आम्हाला सरकारला सांगायचंय. लोकशाही असेल तर तत्काळ यावर प्रबंध घालून तत्काळ कारवाई करा, नाहीतर ह्याच्या पुढे आमचं नियोजन, पुढचं पाऊल महाभयंकर राहील. या हा कडक इशारा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, राज्याचे पोलीस महासंचालक, लातूर जिल्ह्याच्या एसपी यांना देतो. लातूर जिल्हा प्रशासन नेमकं या घटनेकडे कसं पाहतं हे बघणं मात्र औचित्याचं ठरतंय. पुढे काय नेमकं घडेल हे मात्र पाहायला विसरू नका. ताज्या आणि महत्वाच्या अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा इव्हेंट फॉर. आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता कॅमेरामॅन मासूम शेख यांच्यासह शिवाजीराव गायकवाड, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.